माणसांवर संभाजी भोसले देखील मारले गेले. जाधवांची माणसं रडत होती दत्ताची मेला म्हणून, तर भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी मेला म्हणून. अरे पण जिजाऊंनी रडायचं कुणासाठी? एकीकडे भाऊ मेला तर दुसरीकडे धीर मेला. जिजाऊ रडत होत्या नादानं महाराष्ट्रासाठी. त्यांना वाटत होतं सुलतानी, मोगली, डच, पोर्तुगीज या सत्तेतून महाराष्ट्र बाहेर पडावं. आणि म्हणून त्या गावात पण शिवाई मातेच्या मंदिरात आल्या म्हणाल्या, हे शिवाई माते, माझे जर माझ्याच तलवारीने मारले जात असतील तर कुणी ते थांबलं पाहिजे. म्हणून मला असा एक पुत्र दे जो गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे राज्य उभे करून आई सुनाबालांना स्वार्थ ठेवे. आणि तकडाला तसं वातावरण तयार झालं. निसर्ग 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवांचा जन्म झाला. इतिहास घडवण्याचा इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरण्याचा इतिहास घडवू शकत नाही. हा एक इतिहासच आहे. शिव जन्मानंतरची जनता बोलू लागली, अरे किसके पेट में से बाप पैदा होता है तो किसके पेट में से सांप पैदा होता है, किसके पेट में से बाप पैदा होता है. मगर जिजाऊ ऐसे एक माँ थी जिसके पेट से बापों का बाप शुभा पैदा हुआ था, बापों का बाप शुभा पैदा हुआ था. मग काय परिवर्तन केलं बरं या बापाच्या बापा शुभानं? शुभ जेव्हा लहान असायचे तेव्हा ते दरबारात खेळायचे, तेव्हा अनेक राजे राहायचे, सरदार राहायचे, ते बायकांचा नाच पाहत बसलेले असत. बाळराजांना तेव्हा हे काही कळत नसे. एकदा बाळराजे पडद्यामागे लपून बायकांचा नाच पाहत होते. तेव्हा हे सर्व काही एका मासाहेबांच्या दासीने पाहिले. ती दासी पळत मासाहेबांकडे आली. ती म्हणाली, मासाहेब आपली बाळराजे पडद्यामागे लपून बायकांचा नाच पाहत आहे. मासाहेबांना राग आला. तो राग त्यांना आवरला गेला नाही. नागपुराला झाल्या आणि तशाच राग करत त्या शुभाजवळ आल्या आणि शुभाच्या पाठीत एक धकाटा घालून म्हणाल्या, शुभ तुम्ही आम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा शुभ हवाय. हा इतकाच महाराजांच्या मनात एक विलक्षण शक्ती संचारली. फक्त 100 मावळ्यांना घेऊन महाराजांनी रमजानच्या दिवशी दरबारावर छापा टाकला. तिथे शाहिस्तेखान आपला डेरा टाकून बसलेला होता. महाराजांनी छापा टाकला, कळताच तो तिथून पळत सुटला आणि पळाला कुठे? बायकांच्या कहाड्यात. कारण त्याला माहित होतं आपल्याला वाचायचे असेल, जगायचे असेल तर सगळ्यात सुरक्षित जागा ती म्हणजे बायकांचा कहाडा. महाराजांना कळले शाहिस्तेखान बायकांची रडत लपलाय. माणूस स्तब्ध झाले, हलता नाही, चाहूल नाही, श्वासाचा आवाज नाही. शाहिस्तेखानाला वाटले भौतिक राजे गेले राजे. शाहिस्तेखान अलगद बायकांच्या कहाड्यातून बाहेर पडला. महाराजांना चाहूल लागली. शाहिस्तेखान महाराजांनी त्याची बोटच छाटली. थोड्या वेळात सर्व गोंधळ शांत झाला. शाहिस्तेखानाची बाई परत येऊन म्हणाली, भाईजान मेरी बेटी गायब है, भाईजान कुछ करिए. शाहिस्तेखान तिला म्हणाला, जर तुझ्या पुरीला जर महाराजांना तुने कांड्या मावळ्याने बनवले असेल तर तू निश्चित राहा, महाराज तुझ्या पुरीची पोटच्या लेकीवाणी काळजी घेती. अरे काय विश्वास आहे शत्रूला पण महाराजांवर, त्यांच्या चारित्र्यावर. म्हणूनच सांगायचे वाटते वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा, वही मुसलमान है जो भगवान को समझेगा. यही संदेश है गीता का और पैगाम का. वही इंसान है जो मेरे शुभा के विचारों पर चलेगा, जो मेरे शुभा के विचारों पर चलेगा. महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले. त्यांचा एक प्रसंग म्हणजे ते एकदा कुतुबशाहाला भेटायला गेले. एक राजा आपल्या भेटीला आले. म्हणलं कुतुबशाह आपले राज्य महाराजांना फिरवून दाखवू लागला. तो म्हणाला, शुभा आहे आमची हत्तीशाला. इथे आम्ही विविध प्रकारचे कर्नाटकातील मस्त हत्ती ठेवतो. शुभा आहे आमची हत्तीशाला. इथे आम्ही विविध प्रकारचे कर्नाटकातील मस्त हत्ती ठेवतो. महाराजांनी सर्व पाहून छान वाटले. त्याची कोणी लपवले गेले नाही. कुतुबशाह म्हणाला, राजा तुम्ही राजा आहात, तुमच्याकडे देखील असतीलच असे हत्ती. महाराजांनी नाही म्हणून कसं सांगायचे? महाराज म्हणाले, आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीच्या पाठीमागे उभं पाहिजे. पाठीमागे उभं होता साजिद कंको तो पुढे आला. त्याने महाराजांना मुजरा केला. तो म्हणाला, मी या हत्तीशी लढणार. आणि हे म्हणताच तो त्या हत्तीशी झुजायला तयार झाला. एक होता कर्नाटकातील मस्त हत्ती, तो दुसरा होता महाराष्ट्रातील साजिद कंको नावाचा मावळा. हत्तीसोबत माणसाचे नेतृत्व सुरू झाले. बघणाऱ्यांच्या नजरा तृप्त झाल्या. तो हत्ती जसा पुढेचा तसा ईसाजी माग सरकायचा. त्या हत्तीने ईसाजीला आपल्या सोंडीत उचलून घेतले. आता ईसाजी बेमौत मारला जाणार. हे कळताच ईसाजीने आपल्या कमरेतील लकलकती तलवार पुरसली आणि एक सपक आणला. तशी त्या हत्तीची सोंड तुटून खाली पडली आणि तो हत्ती चिकचिकत लोळत काढला. अशा प्रकारे महाराष्ट्रातील हत्तीने कर्नाटकातील हत्तीला लोळवले होते. अशा प्रकारे महाराष्ट्रातील हत्तीने कर्नाटकातील हत्तीला लोळवले होते. अरे शपथ आहे
आम्हाला लपलप त्या तलवारीची, आता या जीवनाची भीती नाही मरणाची. वाघाला शांत करणारी ती जात होती मावळ्यांची, ती जात होती मावळ्यांची. हे शौर्य धाडस बघून दिवसा पुढे आला. त्याने आपल्या गळ्यात सोन्याचा हार काढला नाही तसा साजी दोन पावलं मागे सरकून म्हणाला, आमचं कौतुक करायला आमचं राजा खंबीर आहे. इकडल्या आमचं कौतुक करायला आमचं राजा खंबीर आहे. पूर्वीचा इतिहास ऐकला की लोक म्हणतात राजा राजा तुम्ही पुण्य जन्माला या. अरे 25 गर्भातल्या गर्भातच मारल्या जात असतील तर कसे राजे जन्माला येतील? सांगा मित्रांनो कशी उमलती फुलं अशा कळ्या तोडल्यावर, अशा कळ्या तोडल्यावर. राजे राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरात कलश की अंगणात तुळस. राजे राजे तुम्ही होता म्हणून दिसले गुरु सुवासिनीचे कपाळ आणि हुंडरी स्वराज्याची तकार. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते, काळजात राहतील आमच्या रक्तात वाहती राजे, रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग असतो तो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो चाल सोपतो तुफान मातीचा राजा. गरुडांची नजर, स्त्रियांचा आदर्श, तुळसीमंदन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती महाराजांची शिकवण. ताजमहल अगर प्रेम की निशानी है, ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहानी, एक शेर की कहानी. थोर तुमच्या कर्म जिजाऊ, थोर तुमच्या कर्म जिजाऊ, उपकार कधी नाही फिटणार. चंद्र सूर्य राहीपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार, नाव तुमचे नाही मिटणार. छत्रपती दैवत आमचे, दुसरे कोणी दैवत नाही, दुसरे कोणी दैवत नाही. महाराजांना कानाचा कोतला बाहेर काढायला फक्त 2 मिनिटं लागले, पण त्या 2 अशाच मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. शिवाजीचा जिंदा मुद्दा पेश करतो अशी कसा पाहून खान विजापूरमधून 40,000 सैन्य निघाला होता. तेव्हापासून महाराजांच्या नियोजनाला सुरुवात झाली. महाराजांना उघड्या मैदानावर आणण्यासाठी खानाने चाली प्रतोचाली केल्या, पण खानाला उघड्या मैदानावर भेटणं म्हणजे मरणाला मगर मिठी मारणं. आपण शत्रू आपल्या चालीत अडकला पाहिजे, नियोजन असं करावं लागतं. महाराजांनी नेमकं तसं एक नियोजन केलं. खान अडकला महाराजांच्या नियोजनात. महाराजांनी भेटण्यासाठी प्रतापगड म्हणा. आता प्रतापगडच का, पुरंदर वगैरे किती होते, पण प्रतापगडच का? कारण तो घनदाट होता, झाडा झुडपांचा, सूर्याचे किरण जिथे जमिनीवर पोचत असा भयानक प्रतापगड. महाराजांनी भेटायचं ठरवलं. बरोबर 12:35 मिनिटाचा, बरोबर 12:35 मिनिटांनी निघाले महाराज खाण्याच्या शाम्याच्या बाहेर. बरोबर 2 वाजता पोहोचले. कानाला निरोप आला, महाराज येत आहे. कान उभं राहिला. त्यांनी पाहिले 5 इंच 5.5 फुटीचे तेवढे रुबाबदार शिवाजी असते कदम आत येत आहे. त्याने वकिलाला विचारले, हे शिवाजी? वकिलाने मान डुलावली. खानाने आपले हात फिरवले. तो म्हणाला, आओ शिवाजी आओ, मेरे गले लग जाओ. महाराजांनी गले भेट घेतली. खाण्याने मिठी आवरली. महाराज गुदमरले. खानाने आपली कटी बाहेर काढली आणि कानवर करणार त्याच महाराजांनी वर वेग काढली. गुफसली खानाच्या पोटातनी. खानाचा कोतला बाहेर निघाला. खानाचा आवाज ऐकून कृष्णाजी पुढे आला. त्याने महाराजांच्या माथ्यावर वार केला. या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंड पुढे आला. तो महाराजांवर वार करणार तोच जीवा माला पुढे आला आणि त्यांनी सय्यद बंडाचा वरच्या वर उडवला आणि इतिहास फुटला होता जीवा. म्हणूनच वाचला शिवा, म्हणूनच वाचला शिवा. प्रतापगडाच्या रणसंग्रामात तुम्हाला जीवा माला दिसला तर तुम्हाला पुरंदरावर दिसला नाही. पुरंदरावर उरावर बाजी, तिथे बाजीप्रभू असता नाही. बाजीप्रभू पावन खंडे, तिथे नेताजी असता नाही. नेताजी आग्रा, तिथे येसाजी असता नाही. येसाजी कर्नाटकात, तिथे संभाजी असता नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा माणूस. हेच महाराजांचं नियोजन होतं. महाराजांचं नियोजन होतं. अशा राजाचं निधन झालं तेव्हा